सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ICICI बँकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी. काल ओरोस येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये NIITचे अधिकारी निरंजन मोहिते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा सत्यमेव इंडियाने केलेला हा रिपोर्ट. सो माय नेम इज निरंजन मोहिते आणि माझे सहकारी आहेत आशिष राऊत जे डेप्युटी मॅनेजर आहेत आणि पंकज तेवे हे कोकण जिल्ह्याचे पूर्ण माझे सहकारी आहेत. त्याच्याबरोबर प्राजक्ता मॅडम आहेत. आमच्या इथे येण्याचा उद्देश म्हणजे ICICIसाठी जी काही रिक्वायरमेंट आहे ICICI बँकेची जिल्हास्तरीय रिक्वायरमेंट किंवा नॅशनली जी काही रिक्वायरमेंट आहे ती NIT लिमिटेड ह्या ऑर्गनायझेशनकडे आहे आणि त्यांची जी मॅनपॉवर रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट NIT फुलफिल करतं प्रत्येक वर्षी. दरवर्षी साधारणप्रमाणे 3,500 ते 4,000 कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट येते. कारण ICICI बँकेमध्ये सध्या 83,000 एम्प्लॉईज वर्क करतात आणि त्याचं 10% अट्रेशन म्हणजे ही काही रिक्वायरमेंट जो पर्टिक्युलर ब्रँच बँकिंगची जी काही रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटसाठी NIT लिमिटेड ही रिक्वायरमेंट पूर्ण करून देते ICICI बँकेला. आणि त्यासाठी डेफिनेटली जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन पासआउट होतात त्यांना बँकेबद्दल किंवा कॅश मॅनेजमेंट अशा बरेच काही गोष्टी असतात किंवा प्रोडक्ट प्रोफाईल ह्या सगळ्या गोष्टी कॉलेजमध्ये शिकल्या नसल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीला ट्रेन करण्याची जी जबाबदारी आहे ती NITकडे आहे. त्यामुळे NIT आणि ICICI या जॉईंट विद्यमानाने 2006 पासून हा प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्राम थ्रू मुलांना स्किल डेव्हलपमेंट करण्यात येतं ग्रॅज्युएशन नंतर आणि त्या स्किल बेसिसवर मुलांना तो जॉब ICICI बँकेत देण्यात येतो. आणि 2006 पासून आतापर्यंत साधारण 15 वर्षामध्ये 4.5 लाख विद्यार्थी आपण प्लेस केले आहेत. ICICI बँकेत काम करत आहेत. मे बी तुम्ही कुठल्याही ICICI बँकेत वॉकिंग केलं तरी आमचा एक विद्यार्थी तुम्हाला नेहमीच तिकडे मिळेल कारण त्याप्रमाणे आपण काम केलेलं आहे. त्यामुळे मुलांना ह्याबद्दल माहिती नाही आहे त्यामुळे अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. कारण जे काही रिक्रुटमेंट केल्यानंतर ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग फ्री नसतं. मुलांना बऱ्याच लोकांना हा एक मिसअंडरस्टँडिंग असते की बँकेने आम्हाला ट्रेनिंग करून द्यावं बँकेची जबाबदारी असावी. पण सध्या मार्केटचं जे काही कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये मुलांचं स्किल डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे आणि मुलांनी ते पर्सनली शिकावं आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी. त्यामुळे NIT लिमिटेडची जी जबाबदारी आहे ट्रेनिंग करण्याची जो काही NIT ट्रेनिंग आपण मुलांना देणार आहोत त्याची फीज जी आहे ती मुलांनी स्वतः पे करावी असं त्या ट्रेनिंगचं रूपांतर आहे. त्यामुळे त्या ट्रेनिंगमध्ये असताना मुलांनी स्वतःची ट्रेनिंग कंप्लीट करून घेणं त्याची फीज कंप्लीट करणं या सगळ्या गोष्टी मुलांना कराव्या लागतात. ते सगळे झाल्यानंतर मुलांना डायरेक्ट बँकेमध्ये अपॉइंटमेंट लेटर मिळतं. त्याच्यानंतर पोस्ट इंटरव्ह्यू वगैरे अशी काही प्रोसेस नसते कारण मुलं सिलेक्टेड असतात. सिलेक्शन प्रोसेस आपण आधीच केलेली असते. आणि ही जी मुलं जॉब करतात ती साधारण 20,000 ते 22,000च्या रेंज 20,000 ते 22,000 सॅलरीच्या रेंजमध्ये काम करतात. ॲज अ रिलेशनशिप मॅनेजर त्यांची पोस्ट असते. त्यांचा जॉब पूर्ण ब्रँच बँकिंग हँडल करणं आणि कस्टमर पोर्टफोलिओ हँडल करणं हा असतो. ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर सध्या सिच्युएशन इन दी इंडस्ट्री स्किल डेव्हलपमेंटला खूप इश्यू आहे. स्किल डेव्हलपमेंट इज अ बिग गॅप इन दी करंट सिनारिओ. NIT फ्रॉम 1980 ट्राईंग टू ब्रिज दिस गॅप. And that is how we are here to address this issue also, and we want more awareness to create for the students to take this advantage and opportunity. अट अशी याच्यामध्ये काही अट नाही आहे. काय जसं प्रत्येक बँकेचे काही एज मर्यादा किंवा त्यांचे पर्सेंटेज अकॅडमिक्स आणि बरेच एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत. ते मुलांना आपण जेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यू किंवा इंटरव्ह्यू घेतो त्याच्या आधी ते क्लिअर केले जातात. त्यानंतर त्यांचे 4 विविध इंटरव्ह्यूज होतात. इंग्लिश टेस्ट होते, त्यांची सायकोमेट्रिक टेस्ट, बिहेवियर पॅटर्न टेस्ट होते, पर्सनल इंटरव्ह्यू होतो आणि ॲप्टिट्यूड टेस्ट होते. मुलांनी ह्या 4 इंटरव्ह्यू क्लिअर केल्यानंतरच त्यांना ट्रेनिंग ॲक्सेप्ट करता येतं. आणि जी मुलं ही क्लिअर करतात तीच मुलं पुढे ट्रेनिंग अटेंड करून त्यांना आपण ट्रेनिंग कंप्लीट करून पुढे पाठवतो. कारण जेवढी मुलं पासआउट होतात सगळ्यांचं कम्युनिकेशन किंवा ॲप्टिट्यूड किंवा मेंटल स्टेट सगळी सारखी नसते. त्यामुळे ह्या इंटरव्ह्यू प्रोसेस आपण सुरुवातीलाच घेतो आणि ही जी काही इंटरव्ह्यू प्रोसेस आहे ही ICICI व्हेरीफाईड आहे. ICICIने मान्यता प्राप्त आहे. कुठल्याही ब्रँचमध्ये ब्रँच मॅनेजरला जरी विचारलं की बाबा NITचा हा प्रोग्राम करणं गरजेचं आहे किंवा नाही सो दे विल ॲक्सेप्ट येस. कारण ICICI बँक नॅशनली हॅज दिस प्रोग्राम. इट इज नॉट ओनली कोकण और मुंबई, अक्रॉस कंट्री
हा प्रोग्राम असाच केला जातो आणि ह्याची जी काही फीज आहे ती पे करावी कॅन्डिडेट लागते आणि इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि आपण कॅन्डिडेटला सुलभ होण्यासाठी इन्स्टॉलमेंट पॅटर्न्स करून दिले आहे. त्यामुळे ट्रेनिंगचं प्रेशर त्याला 45 दिवसात करायची गरज नाही. तो आपल्या सॅलरीमधून हळूहळू पे करू शकतो. या सगळ्या मुभा कॅन्डिडेटला आहेत. फक्त एकच गोष्ट आम्हाला कॅन्डिडेटकडून असते, ती म्हणजे जिद्द आणि डेडिकेशन. त्याने पॅशनेटली त्याने त्या ट्रेनिंगला अटेंड करावं, व्यवस्थित त्याची जी काही रिक्वायरमेंट आहेत, अटेंडन्स रिक्वायरमेंट असतील किंवा पर्सेंटेज रिक्वायरमेंट असतील ते फुलफिल करावा आणि तो जॉब घ्यावा. ह्याच कॅन्डिडेटकडून अपेक्षा असतील ड्युरिंग ट्रेनिंग. आमचे जे कोकण विभाग बघतात पंकज तिलवे हे पूर्ण म्हणजे महाडपासून ते सिंधुदुर्ग आणि गोवा असे दोन्ही रिजन आणि इवन कोल्हापूर, तर त्या रिजनसाठी पंकज तिलवे आहेत. तर इच्छुक कॅन्डिडेटनी पंकज तिलवेंकडे संपर्क साधावा किंवा तुम्ही जर त्यांचा नंबर पब्लिश केला तर पीपल विल अप्रोच हिम अँड ही विल बी एबल टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. न्यूज असं माझं म्हणणं नाही आहे, ट्रेनिंग प्रोग्रामची न्यूज हा माझा ऑब्जेक्टिव्ह नाही. माझा ऑब्जेक्टिव्ह आहे अवेअरनेस. कसं असतं, मुलांना बऱ्याच मुलांना आता तुम्ही जर एखाद्या ग्रॅज्युएट मुलांना जरी विचारलं की जॉबची ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे, ते बरेच शोधतात. डेटा एंट्री जॉब्स किंवा बरेच असे जॉब्स आहेत, कॉल सेंटर जॉब. त्यांना स्किल्ड जॉबची इन्फॉर्मेशन येत नाही त्यांच्यापर्यंत आणि ती त्यांच्यापर्यंत पोचावी किंवा ICICI बँक अशा प्रकारे हायर करते आहे. हे लोकांना माहिती असावं की बाबा मला ट्रेनिंग करावं लागेल. असं डायरेक्ट एंट्री नाही आणि ICICI बँक डायरेक्ट घेत नाही. कारण बँकेत गेल्यावर मुलगा करेल काय, त्याला कॅश हँडलिंग पण एवढं सोपं नाही. कॅश मॅनेजमेंट हँडल करणं किंवा कंप्लीट डॉक्युमेंट प्रोफाईल असो किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. 5,000 अकाउंटपासून 5 लाखापर्यंतचे अकाउंट आहेत. प्रत्येकाचा कस्टमर पोर्टफोलिओ वेगळा आहे. ह्याची ट्रेनिंग असणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्या मुलांना हे ट्रेनिंगचं मार्गदर्शन करणं किंवा त्यांना अवेअर करणं किंवा बँकेत जॉब करायचं असेल तर अशा काही ट्रेनिंग्स आहेत, त्या ट्रेनिंग्स घेऊन जातात. कारण मुलं ग्रॅज्युएटनंतर आज MBAला इन्व्हेस्ट करतात. मी असं म्हणत नाही की MBA करू नये, पण ते MBA 2 वर्षाचे किंवा 4.5 लाख इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा जर तुम्ही ग्रॅज्युएट बँक घेत असेल आणि त्याच्यासाठी 80,000ची जी काही ट्रेनिंग फीज आहे ती मुलांना आमच्या सॅलरीतून पे करायची मुभा देत असेल तर वाय नॉट 2 महिन्यामध्ये मुलगा जॉब रेडी होतो. हा एक इक्वेशन आहे. बऱ्याच मुलांना याबद्दल माहिती नसते, तर ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी हाच आमचा हेतू आहे. टोटल ट्रेनिंगची फी 94,000 आहे 45 दिवसाची, पण आम्ही त्यांच्याकडून 11,800 रुपये घेतो ॲज अ रजिस्ट्रेशन फी त्यांचं सिरियसनेस असण्यासाठी. आणि बाकीची जी काही फीज आहे ती त्यांना सेल्फ फंडिंग केली जाते. ती सेल्फ फंडिंग ते त्यांच्या सॅलरी, कारण त्यांची सॅलरी 2 महिने सुरू होते, ते त्यांच्या सॅलरीमार्फत त्यांचा EMI पे करू शकतात. अशी त्याची आपण फॅसिलिटी करून दिलेली आहे. गव्हर्नमेंट बँकिंगसाठी फक्त आणि फक्त IBPS हाच एक पर्याय आहे. आणि IBPS केल्यानंतर सुद्धा असं नाही की माझं IBPS झालं त्यामुळे मला रेड कार्पेट मिळते. तिथे सुद्धा ट्रेनिंग्स होतात, त्याच्या फ्युचर त्याचे काही प्रोजेक्ट्स असतात ते करावे लागतात. प्रायव्हेट सेक्टर बँकिंगमध्ये प्रत्येक बँकेची वेगळी आपली अशी एक इंटरव्ह्यू प्रोसेस आहे किंवा ट्रेनिंग प्रोसेस आहे. आणि NIT फक्त आणि फक्त ICICI बरोबरच काम करते असं नाही. ॲक्सिस बँक आहे, इंडसइंड बँक आहे, सदरलँड ऑर्गनायझेशन आहे, IT मध्ये केपजेमिनी किंवा कॉग्निझन अशा बऱ्याच लार्जेस्ट ऑर्गनायझेशन आहेत ज्यांची मॅनपॉवर रिक्वायरमेंट आम्ही घेतो. आम्ही स्किल डेव्हलप करून त्यांना हँडओव्हर करतो. हाच NITचा मागच्या 40 वर्षापासूनचा हेतू आणि तोच आम्ही अजूनही करतो आहे. ICICI हा आमचा एक प्रायमरी मेजर क्लायंट आहे. मी जसं सांगितलं की साधारण 3,000 ते 3,500 वार्षिक कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट आम्ही ICICIला देतो. म्हणजे मी कोकण रिजन जर सांगितलं तर साधारण 60 ते 70 कॅन्डिडेट आपण कोकण एका क्वार्टरमध्ये देतो फक्त कोकणामध्ये. त्यामुळे सावंतवाडी म्हणा किंवा तुम्ही वेंगुर्ला म्हणा, माझी NITचे विद्यार्थी तुम्हाला ब्रँचमध्ये भेटतील. त्यांना जरी तुम्ही विचारलं की तुम्ही ही ट्रेनिंग केली किंवा तुम्ही हाच शब्द ते सांगतील की आम्ही NITकडून ट्रेनिंग करून कंप्लीट करून आम्ही आता बँकेत काम करतो. सध्या फिजिकल ट्रेनिंग ड्यू टू कोविड सिच्युएशन आम्ही नाही करत आहे. सगळी ट्रेनिंग व्हर्च्युअल आहे, ऑनलाईन आहे, थ्रू Zoom सेशन आहे. सो दे कॅन कंडक्ट ट्रेनिंग ऑनलाईन 6 hours पर डे. आणि ऑफलाईन ट्रेनिंग ॲज ऑन वेन गव्हर्नमेंट नोटिफिकेशन विल कम विल रिझ्यूम. फीज इज नॉट ओनली अबाउट सब्जेक्ट, फीज इज ऑल्सो वी आर टीचिंग फिनॅकल लायसन्स. सो फिनॅकल इज अ सॉफ्टवेअर जे बँक यूज करते त्यांच्या एम्प्लॉईजसाठी असतं, ज्याच्यामध्ये पूर्ण पोर्टफोलिओ असतो कस्टमरचा. ड्युरिंग ट्रेनिंग वी टीच देम लाईफ. And this is a license created by Infosys, very expensive license. So we teach them on live. Entire training taken by senior managers of State Bank of India or Bank of Baroda. They are general manager level. They are 40-45 years experienced people. So of course we'll have to take them as primary aspect because they are going to deliver training. And त्यांची जो काही experience आहे त्यांचा shoulder experience, they translate this experience to the kids. So of course इट्स अ क्वालिटी ट्रेनिंग आय वुड से. कारण बऱ्याच गोष्टी आहेत की स्किल डेव्हलपमेंटच्या आपण ज्या ट्रेनिंग्स बघतो
MSDC असो किंवा NSDCचे जे काही ट्रेनिंग आहेत ते स्किल्ड लेवल ट्रेनिंग आहेत, बट इंडस्ट्री रिलिव्हंट्स जे आपण ॲक्च्युअल ट्रेनिंग म्हणतो आणि प्रॉपर पोझिशन जी बँकेत एक व्हाईट कॉलर जॉब ज्याला आपण म्हणतो रिलेशनशिप मॅनेजरचं प्रोफाईल आहे, त्यासाठी लागणारी ट्रेनिंग जी आहे ती साधारण 45 दिवसात करणं खूप कठीण असतं. पण 6 तास डेडिकेटेड कॅन्डिडेट करून घेणं आणि त्याच्यासाठी जर तुम्ही आवरली सिलेबस आणि आवरली जर कॉस्टिंग केली तर इट्स नॉर्मली ₹300 पर आवर कॉस्ट ट्रेनिंग घेऊन त्यांना ऑर्गनायझेशनमध्ये एक एंट्री मिळते. त्याच्यानंतर त्यांचं स्किल आहे, त्यांचं पुढे ते लोक मोठ्या मोठ्या पोस्टला आज विद्यार्थी आहेत आणि ते खूप प्राऊड फिलिंग सांगतात की आम्हाला एक करिअर ब्रेक मिळाला होता आणि त्याच्यामुळे आज आम्ही सक्सेसफुली बँकेमध्ये काम करू शकत आहोत. कारण ऑनलाईन झाल्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या कॉलेज लेवलला किंवा पर्सनल कुठल्या क्लासेसमध्ये नाही शिकवले जात, ते त्यांना शिकण्याची एक संधी मिळते आणि त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतो ॲज अ फर्स्ट ऑर्गनायझेशन अँड दे कॅन कंटिन्यू देअर करिअर. सो ही खरंच खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे फ्रेशर्ससाठी जे सध्या स्ट्रगल करत आहेत एक फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी घेण्यासाठी. बरेचसे यंगस्टर्स आहेत ज्यांना नाही आहे याच्याबद्दल माहिती, तर आमची इच्छा आहे की आम्ही त्यांच्यावरून पोहोचू आणि त्यांना ही ऑपॉर्च्युनिटी देऊ जेणेकरून त्यांना एक चांगला ब्रेक मिळेल आणि ते त्यांचं करिअर खूप चांगल्या प्रकारे पुढे करतात. आमचा हाच एक उद्देश आहे. नमस्कार. बातम्या आणि मनोरंजनाची असणार आहे एकापेक्षा एक प्रस्तुती, तर मग वाट कसली बघताय? तुमच्या आमच्या सत्यमेव इंडिया या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि हां, आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करायला विसरू नका. सत्यमेव इंडिया.